सुप्रिया आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते। तुम्हाला आजचा दिवस सुखाचा, आनंदी आणि आरोग्यदायी जावो। तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत। त्याचबरोबर शुभ दुपार सर्वांना। दुपारची वेळ आहे आणि आता ना जेवण वगैरे झाली। घरी पनीर तयार केलं होतं ना, त्या पनीरची भुर्जी केली होती मी। रेसिपी गडबडीत अजिबात शूटच झाली नाही। सकाळी सकाळी खूप गडबड होती, मुलांना शाळेत जायचं होतं, त्यामुळे मी रेसिपी नाही शूट करू शकले। पण आमची जेवण वगैरे झाली आणि सगळी कामं आटोपली। तर आज ना गणेश जयंती आहे, म्हणजेच अर्थात गणपती बाप्पांचा वाढदिवस आहे आज। आणि तो जरा वेगळा म्हणजे थोडासा स्पेशल असावा। आता मुलं तर शाळेत गेली आहेत, आता घरी आल्यानंतर ना मोदक करायचे आणि असंच म्हणजे काहीतरी छोटंसं सेलिब्रेशन करूया आपण। पण अर्थात ज्याचा बड्डे असतो, म्हणजे आपल्या कुटुंबामध्ये ज्या व्यक्तीचा बड्डे असतो त्याला गिफ्ट आपण देतो की नाही। तर मग मी सुद्धा ठरवलंय की आज ना गणपती बाप्पांना छोटंसं गिफ्ट घ्यायचं। आणि बरेच दिवस माझ्या मनात होतं की ती वस्तू गणपती बाप्पांना घ्यायचीच आहे। पण दिवस म्हणजे मुहूर्त म्हणजे नक्की कुठल्या दिवशी घ्यावी, खरेदी करावी ती वस्तू हे काही कळत नव्हतं मला। आणि आज ना नेमका बघा, आज गणेश जयंती आहे, तर आजचाच तो दिवस अगदी परफेक्ट आहे गणपती बाप्पांना ती वस्तू घेण्यासाठी। आता काय घेणार आहे तर ते तुम्ही पुढे ब्लॉगमध्ये पाहाच। तर कट्टा वगैरे एकदम मस्त सकाळी सकाळी म्हणजे सकाळी सकाळी सगळी कामं आटपली ना, एक वेगळीच एनर्जी असते। म्हणजे स्वच्छ घर दिसलं ना, तर त्या घर स्वच्छ दिसण्यामध्ये पण एक वेगळीच एनर्जी असते। म्हणजे असं वाटतं ना, वाह आज सगळी कामं आटपली, आपण आज बरंच काम करू शकतो जे ठरवलं आहे ते। तर असं झालंय। आणि कपडे वगैरे इकडं सगळे मी धुवून झालेले आहेत, सगळे वाळत घातलेले आहेत। आणि घर आहे ना एकदम भारी असं चकचक 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 करते, जसं की मी तुम्हाला दाखवते। आणि थोडासा हॉलमधला सेटअप आहे ना, तो चेंज केलेला आहे, तो तुम्हाला मी बॅक कॅमेराने दाखवते। तर सध्या ना हॉलचं थोडंसं मी फर्निचर चेंज केलेलं आहे। म्हणजे हे सोफे आहेत ना समोरासमोर लावलेले आहेत आणि शिलाई मशीन ना माझी खालून आणून मी वर ठेवलेली आहे। जसं की मी तुम्हाला एका ब्लॉगमध्ये सांगितलं की खालच्या घरामध्ये मी शिलाई मशीन ठेवलेली आहे। पण सध्या झालं असं की मला खालीवर करून करून ना माझं 2-3 किलो वजन कमी झालेलं आहे। सारखं खालीवर करावं लागायचं, मुलांनी आवाज दिला की वर यावं लागायचं। तर त्यामुळं मग मी मशीन वरच आणून ठेवली। आणि असंही मी आता स्टिचिंगचा लोड वाढला आहे, त्याच्यामुळं ना रात्री अपरात्री कधी पण मशीनवर बसते किंवा पहाटे लवकर उठून मशीनवर बसते ना, त्यामुळं मग मशीन म्हटलं वरच ठेवावी। तुम्हाला मी आत्ता गुढीपाडव्याची साडी दाखवली, इतकी छान ती साडी तयार झालेली आहे ना। नऊवारीमध्ये आणि सहावारीमध्ये अशा गुढीपाडव्याच्या साड्या आहेत। ऑफलाईन वेगळी प्राईस असणार आहे आणि ऑनलाईनसुद्धा मी ऑफर देणार आहे। जर तुम्हाला बुकिंग करायचं असेल तर एखाद्या ब्लॉगमध्ये मी नक्कीच सांगेन। आज गणेश जयंती आहे, त्यामुळं ना गणपती बाप्पांना पंचामृतांना अभिषेक घातला, त्यानंतर अत्तर लावलं, हळदी कुंकू लावलं, बघा फेटा घातलेला आहे, मोत्याची माळ घातलेली आहे आणि इतकं छान नटवलेलं आहे गणपती बाप्पांना। एकदम मस्त दिसतात ते गणपती बाप्पा। आणि मग त्यानंतर सगळ्या देवांना ना साध्या पाण्यानं अभिषेक घातला, गंधार्पण केला, फुलार्पण केली आणि देवघर तुम्ही बघत असाल किती छान दिसते। तर इथं बघा हे डोरलं मी तुम्हाला दाखवते अन्नपूर्णेचं। तर ते मी अक्षय तृतीयाला केलं होतं। असं म्हणतात ना अक्षय तृतीयाला थोडंसं तरी सोनं खरेदी करावं। मग माझ्याकडे थोडे पैसे होते तर म्हटलं चला काय घेऊया म्हणून विचार करत होते मी। तर छोटंसं डोरलं घेतलेलं आहे, अगदी छोटं आहे। तर त्याचं मंगळसूत्र मी अन्नपूर्णा देवीला केलं होतं आणि देवघरामध्ये इतकं छान दिसतं ना ते। आणि रेग्युलर ब्लॉग आपले येत नव्हते काही दिवस झालं, तर एक स्पेशल अशी गोष्ट मला तुमच्याबरोबर शेअर करायची। तर आजच्या दिवशीपेक्षा जास्त चांगला दिवस कुठलाच नसू शकतो। तर मी हे पार्सल ना डायरेक्ट फॅक्टरीतून मागवलेलं आहे। वाई महोत्सव आहे आमच्याकडे, तिथं ना बऱ्याच मैत्रिणी माझ्या म्हणजे बऱ्याच महिला आहेत, तर त्या स्टॉल टाकतात। तर मग मला माझ्या एका मैत्रिणीने विचारलं तू का नाही टाकत, तर म्हटलं चला आपण पण ह्या वर्षी काही ना काहीतरी ठेवूया। तर मी ना घरीच खणाचे पाऊच तयार करणार होते, पण तुमच्या दादांचं डोकं आणि तुमच्या दादांनी मला हा माल भरून दिलेला आहे। तर बघा ना किती छान आहे। म्हणजे बघा ज्यूट कापडापासून हे तयार केलेले पाउचेस आहेत आणि अगदी रिजनेबल रेटमध्ये आपल्या स्टॉलवर मिळणार आहे। आणि हे बघा हे मोबाईल कवर आहे, क्वालिटी तर तुम्ही बघा किती भारी आहे। इथे थोडीफार कॅश राहू शकते, म्हणजे 2 खण आहेत आणि हँडल पण बघा त्याचं किती छान आहे, टच बटन आहे आणि आतमधलं मटेरियलसुद्धा पहा एक नंबर आहे। तर मी थोडाफार माल जो भरलेला आहे ना, तर चला म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करूया, कारण मला हे ऑनलाईन जर तुम्ही मागवलं तर मी देऊ पण शकते। पण आधी म्हटलं बघा हे स्टॉलवर विकण्यासाठीच मी हा माल भरलेला आहे, तर तुमच्याबरोबर शेअर करावा।
आणि हे बघा, ही ट्रॅव्हल बॅग आहे. एका दिवसासाठी आपण जर कुठं जाणार असू ना, तर थोडेसे कपडे यामध्ये एकदम मस्त व्यवस्थित मावून जातात. पण ह्या बॅगची क्वालिटी ना ताईंनो, मला स्वतःला आवडलेली आहे. मला स्वतःला इतकी छान वाटली ना ही बॅग. आतून एवढी जाडजूड आहे आणि चेनची क्वालिटी आणि हँडलची क्वालिटी ना एक नंबर आहे बरं का ताईंनो. तुम्हाला बघूनच कळतंय ना, मला हातात घेतल्यानंतर इतकी भारी वाटते ना ही बॅग. तर लगेच ह्या 2-3 पीस याचे घरच्या घरी गेले पण. तर इतकी भारी मला ही बॅग खरंच आवडली बरं का. ह्याच्यापेक्षा थोडी मोठी साईज पण आहे. तर तुमची जर मुलं लहान असतील आणि तुम्हाला जर कुठे जायचं असेल डॉक्टरांकडे, दवाखान्यात, हॉस्पिटलमध्ये ना, तर तुमच्यासाठी ही बॅग एकदम परफेक्ट आहे. कारण लहान मुलांना कपडे, डायपर, इतर सगळ्या गोष्टी मॅनेज केअर करावे लागतात ना, तर शोल्डर बॅगपेक्षा ही बॅग मला भारी वाटते. त्यानंतर हे हँडबॅग आहेत छोट्या-छोट्या. त्याच्यानंतर हे पाऊच आहेत. मेकअप ऑर्गनाइज करून ठेवू शकतो आपण, मेकअप प्रोडक्ट्स यामध्ये. आणि बरंच काही ठेवू शकतो. तुम्ही कशासाठीही याचा उपयोग करू शकता. त्याच्यानंतर ह्यासुद्धा हँडबॅग आहेत. आणि हे बघा, हे बनारसी पाऊच आहेत. लिपस्टिक पाऊच आहेत. हे लिपस्टिक आपण ह्याच्यात ऑर्गनाइज करून ठेवू शकतो, किंवा तुम्ही ज्वेलरी, गोल्डची ज्वेलरीसुद्धा ह्याच्यात ऑर्गनाइज करून ठेवू शकता. हे 45 रुपयाला एक पाऊच देणार आहे मी. पण याची क्वालिटीसुद्धा एकदम एक नंबर आहे. आतून बाहेरून चेनची क्वालिटीसुद्धा खूप छान आहे बरं का. हा असा एकदम म्हणजे असा माल नाही आहे. क्वालिटी पण खूप भारी आहे आणि कलर क्वांटिटी पण तुम्हाला दाखवते. आणि ह्यामध्ये ना इतकी सारे व्हरायटी आहे ना. तर ही बघा, ही टिफिन बॅग आहे. तर मी तुम्हाला टिफिन बॅग खोलून दाखवते. अशी टिफिन बॅग तर मी पहिल्यांदा बघितली. आणि क्वालिटी त्याची आणि फॅब्रिक इतकं जास्त चांगलं आहे ना, की बघा, हे आतमध्ये फॉईल पेपर आहे. म्हणजे टिफिनमध्ये ना तेल वगैरे गळून आलं ना, ते सुद्धा बाहेर येणार नाही. आणि पावसामध्ये जर ही बॅग भिजली ना, तर पावसाचं पाणीसुद्धा आतमध्ये जाणार नाही. इतका सेफ राहणार आहे आपला टिफिन. म्हणजे टिफिन बॅग ही फक्त मी 85 रुपयाला विकणार आहे. आता ठराविक किमती मी तुम्हाला सांगते, की त्यात थोड्याफार कमी जास्त होऊ शकतं बरं का. फिक्स रेट नाही आहेत असे. आता ही कामधेनूच्या ह्या बॅग आहेत. त्याच्यानंतर हे एन्व्हलप आहेत. आणि त्याच्यानंतर बघा, हे हँडबॅग आहेत, जे की आपण लग्नामध्ये वगैरे वापरतो. हे काठापदराच्या साडीवर वगैरे मॅच करतो आपण, अशा पद्धतीच्या बॅग अशा आहेत. त्यानंतर हे बनारसी पाऊच आहेत. यामध्ये आपण काहीही ऑर्गनाइज करून ठेवू शकतो. पण हे अस्तर आणि आतमध्ये जे वापरलेलं जे काही फॅब्रिक आहे, एक नंबर क्वालिटीचं आहे. म्हणून क्वालिटीचाच माल आपण भरलेला आहे. तर हा स्टॉलवर मिळेल. जर हा व्हिडिओ तुम्ही वाईतून पाहत असाल ना कोणी, तर नक्की आपल्या स्टॉलला विजिट करा. कन्याशाळेजवळ, नगरपालिकेच्या जवळ कन्याशाळा आहे ना, तिथं आपला स्टॉल असणार आहे. आता असो, जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, एक छोटंसं गिफ्ट घ्यायचं आहे आपल्याला गणपती बाप्पांना. तर त्यासाठीच मी इथं मार्केटमध्ये आले होते. आणि मार्केटमध्ये आले ना, की थेट मी जाते पद्मावती ज्वेलर्समध्ये. आणि ही भाजी मंडई आहे वाईची. तर पद्मावती ज्वेलर्समध्ये की नाही, मी बऱ्याच साऱ्या गोष्टी खरेदी केलेल्या आहेत. कारण त्यांची डिझाईन आणि म्हणजे भरपूर व्हरायटी बघायला मिळते डिझाईनमध्ये पण. तर बघा, इथं ना मी आयुषला गदा घेतलेली आहे. बरेच दिवस चाललं होतं माझं, त्याने तर काही मागितली नव्हती. पण मला वाटत होतं की त्याला गदा घ्यावी चांदीची. आणि आजच्यापेक्षा चांगला मुहूर्त कुठलाच नसू शकतो, कारण आज गणेश जयंती आहे आणि गणपती बाप्पांना सुद्धा गिफ्ट घ्यायचं होतं. पण तुमच्या दादांनी ना मला कानातले घे म्हणून म्हणजे फोर्स करत होते. पण मला ते कानातले नको होते. म्हणजे उगाचच कशाला ना, नको त्याच गोष्टींमध्ये पैसा वेस्ट करायचा आपण. म्हणजे मला पाहिजे त्याच गोष्टींमध्ये मी पैसा इन्व्हेस्ट करते. तर असं आहे. म्हणून मग फक्त गदा घेतली आम्ही, कानातले कॅन्सल केले. आणि त्यांना एखादी गोष्ट आवडली ना, एखादी डिझाईन आवडली गळ्यातल्याची म्हणा, कानातल्याची, तर ते लय फोर्स करतात मला घ्यायला. पण मला नको होते. आणि ते दिसत पण होते छान, पण काय करणार ना, कधी घालणार मी. मग त्यानंतर फक्त गदा घेतली आणि गणपती बाप्पांची जे गिफ्ट आहे ते घेतलं. आता ते काय आहे ते मी तुम्हाला पुढे दाखवतेच. आता गणपती बाप्पांचा वाढदिवस आहे, म्हणून मग आम्ही त्यांच्या दर्शनाला आलो. आणि बघतो तर काय, बापरे, एवढी गर्दी होती ना. एवढी गर्दी मी कधीच बघत नाही. कारण आम्ही इथंच राहतो ना, तर आम्हाला खूप छान दर्शन होतं. पण मी सध्या ना मुखदर्शन घ्यायचं ठरवलं आणि तुम्हालासुद्धा ते करवले. तर वाईचा महागणपती आणि वाईच्या महागणपतीचं दर्शन आजच्या दिवशी आपल्याला झालेलं आहे. मंदिरही खूप छान सजवलं होतं, लाईटिंग वगैरे लावल्या होत्या. आणि कृष्णा नदीचं हे बाजूलाच पात्र आहे. त्यानंतर घरी आले आणि दिवाबत्ती केली. तर संध्याकाळची वेळ होती.
संध्याकाळच झाली होती. मला घरातली कामं आवरता दुपार झाली आणि मग मार्केटमध्ये गेलो आणि घरी आलो. तर संध्याकाळ झाली, दिवाबत्ती केली आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवते बघा, हे गिफ्ट आहे ते गणपती बाप्पांचं. तर बरेच दिवस झालं ना माझ्या डोक्यात होतं गणपती बाप्पांना जानवं घ्यायचं आहे. आणि आपण जेव्हा गणपती बाप्पा आम्ही बसवतो ना गणेश चतुर्थीला, तर तेव्हासुद्धा त्या गणपती बाप्पांना सुद्धा चांदीचं जानवं आहे. आता खरं सांगू का, देव काय म्हणत नाही की मला सोन्याच्या झोपाळ्यात बसवा आणि चांदीचेच दागिने घाला आणि सोन्याचेच दागिने घाला. देवाला फक्त श्रद्धा महत्त्वाची असते आणि तीही निर्मळ मनाने केलेली भक्ती, श्रद्धा एवढंच पाहिजे असतं देवाला, जास्त काही नको असतं. पण माझं मन असं आहे ना की मी हे फक्त दिखाव्यासाठी नाही करत बरं का. खरोखरच मला असं वाटतं की आपलं देवघर, आपली देवं छान नटलेली पाहिजेत. जसं की आपण आपल्या मुलांना पण नटवतो, आपण कुणालाही जीव लावतो. ज्याचा आत्मा, मन शुद्ध असतं ना, त्याला काहीही चांगलं दिसतं, कुठलीही वस्तू चांगली दिसते आणि इतरांसाठी करायची इच्छा असते. तर मला की नाही म्हणजे मला असं वाटतं की देवांना नटवावं, लहान मुलांना नटवावं, मस्त छान ठेवावं. तर त्यासाठी ना मग मी बघा देवीला सुद्धा डोरलं घेतलं होतं, मंगळसूत्र. तसंच मी गणपती बाप्पांना ना त्यांच्या बड्डे दिवशी जानवं घेतलेलं आहे चांदीचं आणि ते बघा असं काहीसं दिसत आहे. तर असो, हे गिफ्ट होतं गणपती बाप्पांचं. मंगल मूर्ती मोरया. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर शेंदुराची, कंठे धरले माळ मुक्ता फळाची. जय देव जय मंगल मूर्ती व श्री मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देवी जय देवी महिषासुरमर्दिनी, संजीवनी. जय देव जय देव. त्रिभुवन भवनी पाहता तुझे नाही, चारी समुद्रे परंतु ना भवलंकानी, काही विवाद करता पंडोग्रवादी, ते तू भक्ता लागे पावित लवलानी. जय देवी महिषासुरमर्दिनी, सुरवरीश्वर वरदे तारक संजीवनी. जय देव जय देव. प्रसन्न वदने प्रसन्न होती निर्दाशा, क्लेशापासून सोडली कोणती भवपाशा. चरण डोळे पाय हे अनंदिन आनंद पूजन भाय वाय नमः. त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्याधरं त्वमेव सर्वं मम. राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देव माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ, ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे सद्गुरु तुझे पाय धुनी. जय रघुवीर समर्थ. चला प्रसाद द्या. गणपती बाप्पांना द्यायचं आधी, आज त्यांचा बर्थडे की नाही. साखरेवर ठेवतो गणपती बाप्पा, खावा हो खावा. धरा, तुला नाही देत, दादाला देत. दादा धर का ए खा, नाही तर राहायचं नाही. अर्धा करून बघतात का. टेस्ट कशाला बघतो, असं टेस्ट प्रसादाची बघायची नसती, असं खायचं डायरेक्ट खायला लागतो. राहू द्या मग, चला. कसं लागतं चला चपाती जेवायला.
आरती झाली आणि गणपती बाप्पांना गिफ्ट पण दिलं. तर आज ना जेवणाचा बेत होता. मसाले वांग केलं होतं, मसाला वांग, आणि वाटाण्याचा भात केला होता, मोदक केले होते. मोदक तर विशेष बाप्पांच्या आवडीचे करायलाच पाहिजे, आणि मग त्यानंतर चपाती केली होती. असं साधा सिंपल बेत होता आजचा. सगळ्या देवांना नैवेद्य दाखवला आणि आता आम्ही जेवायला बसणार आहोत. तर आता या व्हिडिओचा मी इथंच शेवट करते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. परत आपण पुन्हा भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मजेत राहा. चला बाय.